गाइस, तर इकडे बिग बॉसच्या घरामध्ये येण्यापूर्वी टीम ए चे सदस्य स्वतःच्या घरामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली होती हे इकडे शेअर करताना दिसतायत। चला तर बघूयात काय झालेलं होतं। तर इकडे अरबाज सांगतो की माझी आई तर या शो मध्ये येण्याच्या विरोधातच होती, पण मी माझ्या बाबांमुळे आलेलो आहे। कारण ज्यावेळेस मी स्प्लिट्सविलामध्ये गेलेलो होतो आणि 1 महिन्यांनी परत आलो, तर तिकडे तर तोंड देखील बघायला मिळत नाही 1 महिना। तर मी माझ्या घरामध्ये खूप अशी काडी वगैरे करतो। माझ्या आईला चिमटा घेतलेला नाही आवडत, तर मी इकडून तिकडून येऊन तिला चिमटा घेतो, त्यामुळे तिला इरिटेट होतं, त्यामुळे तिला माझी सवय आहे। आणि ज्यावेळेस मी स्प्लिट विलातून आलो त्यावेळेस माझं 107 किलो वजन होतं। त्यानंतर मी इतका बारीक झालेलो, इतका खराब झालेलो की म्हणजे मी आहे ओळखतच नव्हतं। पूर्ण मी टॅन वगैरे झालेलो शॅडो वगैरे घालून। त्याच्यामुळे या गोष्टींमुळे मला आईने ठरवलेलं की आता मी तुला कोणत्याच शोमध्ये पाठवणार नाही। पण ज्यावेळेस बिग बॉसचा कॉल आला त्यावेळेस पप्पांनी सांगितले की अरे त्याचं करिअर आहे, त्याला जावंच लागेल। मग आई तयार झाली। तर इकडे निक्की सांगते की माझं माझ्या पप्पांचं खूप इमोशनल कनेक्शन आहे। कारण ज्यावेळेस मी आमच्या सोसायटीमध्ये संगीत खुर्ची खेळत होते, ते उलटी सुलटी खुर्ची ठेवतात ना, असं ती इकडे सांगते। तर ती संगीत खुर्चीबद्दल बोलते। तर त्यावेळेस ती घसरून पडलेली होती आणि त्यावेळेस तिचे बाबा खूप रडलेले होते। त्यावरून तिने सांगितले की माझे बाबा माझ्या बाबतीत खूप इमोशनल आहेत। तर जान्हवीने तिचा एकदा एक्सपिरियन्स शेअर केलेला होता की ती जाताना तिचा मुलगा रडला नव्हता, तिला किती दिवस जायचा बाकी आहे हे तो कॅल्क्युलेट करून तिला सांगत होता। आणि घनश्यामचे वडील आदल्या दिवशी तर घनश्यामसोबत बोललेच नाहीत, घरात इकडे येणार आहे म्हणल्यावर। तर अशा प्रकारे यांच्या घरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली होती, तरी सुद्धा हे सगळं नाकारून बिग बॉसच्या घरात आलेले आहेत। तर तुम्हाला काय वाटतं, यांचा निर्णय योग्य आहे की अयोग्य हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।